नमस्कार, मी अवधूत नवले. ARA आयुर्वेद महोत्सवाच्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत. ARAचा आयुर्वेद महोत्सव पुण्यामध्ये 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या दरम्यान होतोय. या दरम्यान आपण पुण्यातल्या विविध लोकांशी गप्पा मारतोय आणि आज आपण आलेलो आहोत या महोत्सवाचे पुण्याचे अध्यक्ष श्री अभयदेव. अभयदेव यांच्या पुण्यामध्ये शतायू आयुर्वेद या नावाने 6 शाखा आहेत आणि आयुर्वेदासाठी त्यांनी गेले 35 वर्षाहून अधिक आपलं काम केलेलं आहे. आपण त्यांच्याशी आज गप्पा मारतोय. अभयजी, तुमचं स्वागत आहे. तर नमस्कार. नमस्कार अवधूत. खूप एक वेगळा प्रकल्प, वेगळा महोत्सव आपल्या पुण्यामध्ये होतोय. आरोग्याचा महोत्सव होतोय, आरोग्याचा महाकुंभमेळा पुण्यामध्ये होतोय. काय संकल्पना आहे नक्की? ARAचा जो हा महोत्सव आहे, हा आम्ही पहिला नगरमध्ये ही संकल्पना रुजवली. नगरमध्ये आम्ही 2023 मध्ये पहिल्यांदा नगरमध्ये ते चालू केलं. तिथील ज्या लोकल लोक आहेत त्यांना आयुर्वेदाची माहिती, आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार या 3 उद्दिष्टावर या महोत्सवाची हे जडणघडण झालेलं आहे. तिथून नंतर आम्ही कोल्हापूरमध्ये आयुर्वेद महोत्सव साजरा केला. तो पण ऑक्टोबर 2023 मध्ये साजरा केला. खूप छान रिस्पॉन्स मिळाला. कोल्हापूरवासियांनी पण खूप चांगला रिस्पॉन्स दिला. तिथील लोकांना जे आयुर्वेदाबद्दल कमी माहिती आहे, समजा आज पुणे शेवटचा आता 3रा महोत्सव आपण पुण्यात घेतो आहोत. पुण्यातल्या लोकांबद्दल असं म्हणलं जातं की पुण्यातल्या लोकांना आयुर्वेदाचं सगळ्यात जास्त ज्ञान आहे. कुठलीही गोष्ट बारकाईने बघायची आणि त्याचा सखोल अभ्यास करून त्याच्या तळागाळात जाऊन त्याची सगळी माहिती घ्यायची, हे पुणेकरांचं खास वैशिष्ट्य आहे. तर पुण्यात जेव्हा आम्ही हा महोत्सव घ्यायचा ठरवलं तर तेव्हा आम्हाला जाणवलं की आपल्याला हे खूप मोठं भव्य दिव्य करणं गरजेचं आहे आणि त्याच्या मुळाशी जाऊन काम करणं खूप गरजेचं आहे. वरच्यावर नुसतं एक्झिबिशन जे असतात त्याच्यानं जाता तर वेगवेगळी लेक्चर सिरीज आणि त्यातनं आयुर्वेदाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही हा महोत्सव प्लॅन करतोय. वा, काय या महोत्सवामध्ये तुम्ही जे म्हणताय की आम्ही आरोग्याचा महाकुंभमेळा पुण्यामध्ये घेतोय, काय नक्की? आता कुंभमेळा तुम्ही म्हणला तर तिथे गंगा स्नान हे येतं. म्हणजे आज माणसं कुंभमेळ्याला का जातात तर गंगा स्नान एक डुबकी लावली की आपली पापं धुवून जातात. माझंही तेच म्हणणं आहे की तुम्ही आयुर्वेदाच्या या कुंभमेळ्याला या, आपलं नाडी परीक्षण करून घ्या, मोफत आहे जे. किंवा आयुर्वेदिक ज्या 100 कंपन्यांचे स्टॉल आहेत त्या स्टॉलवर जाऊन तुम्ही आयुर्वेदाची माहिती घ्या, लेक्चर सिरीज तिथे घ्या आणि तुमच्या आरोग्याला लागलेलं जे काही ग्रहण आहे ते ग्रहण तुम्ही त्यातनं सुटका करा. आणि आयुर्वेद जीवनशैली ही तुम्ही रेग्युलर मध्ये हे ठेवा आणि तुम्हाला आयुष्य निरोगी आणि 100 वर्ष जगायची मंत्र हा आयुर्वेदाचा मेन उद्देश आहे. सर, असं बऱ्याचदा म्हटलं जातं की आयुर्वेद हा फक्त 40 नंतर किंवा 50 नंतर करण्याचा योग आहे असं म्हटलं जातं. पण आज नवीन पिढीला, जे आमच्यासारखे तरुण वर्ग जे आहेत, यांना या आयुर्वेदाची माहिती कशी मिळेल आणि आम्ही कशा पद्धतीने या कुंभमेळ्यात डुबकी मारली पाहिजे? आता आयुर्वेद हा जो गोड गैरसमज आहे की जनरली 50 नंतर किंवा 60 नंतर लोक आयुर्वेदाकडे वळतात. कारण तोपर्यंत ते जे मॉडर्न मेडिसिन आहे किंवा जे तात्पुरता आराम घेऊन लगेच पुढे जायचं असतं. म्हणजे आज संध्याकाळी जर तुम्हाला ताप आला तर सकाळी 8ला जायला ऑफिसला तुम्ही तयार पाहिजे. त्या हिशोबाने तुम्ही इन्स्टंट मेडिसिन जे थोडंसं आपण घेतो तर त्याच्याकडे तरुण पिढीचा कल असतो. त्यांना अजूनपर्यंत आयुर्वेद नीट शिकवलाच गेला नाही की आयुर्वेद हा आज आपल्या भारतातलं सगळ्यात जुनं शास्त्र आहे. खरंय. तर ते शास्त्र शिकवणं हे खूप गरजेचं आहे की आयुर्वेद हे छोट्या छोट्या आजारांसाठी पण काम करू शकतं. म्हणजे ज्याही व्याधी बरी होत नाही ती व्याधी आयुर्वेद बरं करतं, असा थोडासा जो प्रचलित विचार लोकांच्या मनामध्ये आहे, तर त्यापासून थोडंसं दूर जाऊन आपल्याला असं म्हणता येईल की आयुर्वेद हा सर्वसामान्यासाठी आहे. साधं सर्दी झाली, ताप आला किंवा डोकं दुखत असेल तर त्याच्यासाठी पण तुम्हाला आयुर्वेद वापरता येतो आणि तुम्हाला झटकन आराम मिळू शकतो. थोडक्यामध्ये म्हणजे आजारी पडूच नये यासाठी आयुर्वेद काम करतं असं म्हणता येऊ शकतं. आयुर्वेदाचे तसे 2 भाग आहेत. योग हा एक आयुर्वेदाचा एक अविभाज्य भाग आहे. योगा तुम्ही जर प्रॉपर केलं, मेडिटेशन जर प्रॉपर केलं तर तुमच्या स्वतःच्या बॉडीवर तुम्ही आणि माइंडवर कंट्रोल करून तुम्हाला तुमचं शरीर निरोगी ठेवायला मदत होते. आणि मग आयुर्वेदिक औषधं अशी बरीचशी आहेत की ज्या औषधांच्या नेहमीच्या नित्यम सेवानी तुमचं आरोग्य आहे ते चांगलं राहील आणि तुमचं जे शरीर आहे ते निरोगी राहील. निरोगी शरीर हे निरोगी तुम्हाला म्हणतात ना, पुढची पिढी तुमची निरोगी व्हावी ह्याच्यासाठी तुमचं पहिलं स्वतःचं शरीर निरोगी असणं खूप गरजेचं आहे. आणि आयुर्वेद जीवनशैली जे आपण म्हणतो की लोकांना वाटतं आयुर्वेद जीवनशैली म्हणजे हे खाऊ नका, ते खाऊ नका, साखर खाऊ नका, कारलं खा, हे का, तर असं नाहीये.
तर एक तुमच्या जीवनात तुम्हाला सुसूत्रता आणणं हे खूप गरजेचं आहे की सकाळी 6 वाजता, ठीक आहे तुम्हाला 6 वाजता नाही जमते, काही आता तरुण मुलांना 6 वाजता उठणं खूप अवघड वाटतं, पण सूर्योदयापूर्वी उठणं आणि सूर्यास्तापूर्वी जेवण करून झोपायला जाणं, ही जी शैली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा शरीर कुठल्याही प्रकारे म्हणजे थकून न जाता आणि तुम्ही आजारी न पडता कसं बरेच वर्ष जगू शकता, हा तो त्याचा मूलमंत्र आहे. सुंदर. रोज कमीत कमी नाही म्हटलं तरी 1 तास तुमचं चालणं पाहिजे. जर तुम्हाला चालण्याची आवड नसेल तर कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचा व्यायाम, कुठला तरी एक खेळ, 45 मिनिटं तुम्हाला तुमच्या शरीरातला जो घाम आहे तो घाम तुम्ही एकदा जर बाहेर काढलात तर शरीरात जे टॉक्सिक भरलेलं असतं ते तिथून तसंच बाहेर पडतं आणि तुम्ही सुदृढ आणि हेल्दी राहू शकता. वा. अभयजी, ही जी संस्था आहे ARA म्हणजे आयुर्वेदिक रिसेलर असोसिएशन, ही नक्की याची सुरुवात झाली कशी आणि याच्या मागची काय संकल्पना होती ते थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. आयुर्वेद हा जो आहे हा महाराष्ट्रामध्ये खूप जुना आहे. पुण्यासारख्या ठिकाणी तर 100-100-125 वर्ष जुनी दुकानं आहेत आयुर्वेदाची. पण हे जे आयुर्वेदिक विक्रेते होते ते थोडेसे संघटित नव्हते. तर पुण्यात डॉक्टर देशमुख, मी स्वतः, मनोज गुगळे, अक्कलकोटकर या एक 4-5 विक्रेते आणि मॅन्युफॅक्चरर्स लोकांनी असं ठरवलं 2013 मध्ये आमच्या डोक्यात ही संकल्पना आली की आयुर्वेदाला पण आता जसं मॉडर्न मेडिसिन आहे तसं त्या मेडिसिनला एक चांगली दिशा देणं आणि ते जे आपले विक्रेते लोक आहेत त्यांना आयुर्वेद चांगल्या प्रकारे कसा लोकांपुढे ठेवता येईल त्याचं मार्गदर्शन करणं आणि शिक्षण देणं. बरं. या संकल्पनेतनं आयुर्वेद ARA ही संस्था स्थापन झाली. महाराष्ट्रातल्या आज सगळ्या जिल्ह्यातनं 17 लोक आज कमिटीवर आहेत वेगवेगळ्या ठिकाणाहून. औरंगाबादला सध्या आमचं प्रेसिडेंट खोले साहेब आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्यात नागपूर पासून ते खाली कोल्हापूर पर्यंत सगळ्या जिल्ह्यातनं लोक या कमिटीवर असतात. ते नवीन नवीन संकल्पना राबवतात. नंतर आयुर्वेद मोठा कसा होईल, आयुर्वेदिक विक्रेत्यांना शिक्षण काय गरजेचं आहे, नंतर त्यांनी औषधं विकताना काय काळजी घ्यावी, हे सगळं त्यात समजून सांगितलं जातं. वा. आज अभिजित, शेवटचा प्रश्न. आज जगाच्या पाठीवर आयुर्वेद पोहोचलेला आहे. आज असं म्हणतात की पूर्वेकडची लोक पुन्हा एकदा आयुर्वेदाकडे येत आहेत आणि या सगळ्या हा जो महोत्सव आहे हे याच्यामध्ये खूप मोठं आपला जबाबदारी निभावणार आहे. आपल्या पुणेकरांना या महोत्सवात काय वेगळं मिळणार आहे हे तुम्ही जर सांगू शकला आणि तर आम्हाला खूप आवडेल. पुणे महोत्सव हा एक आपण आयुर्वेदाचा महाकुंभमेळा जसं म्हणतो तसा आहे. इथे तुम्हाला काय मिळणार, प्रत्येकाला हीच विचार असते की आम्ही आज तिथे एक्झिबिशनला आल्यानंतर मला काय मिळणार. सवलतीच्या दरात औषधं मिळतात तर ठीक आहे, ती सगळीकडे त्याची मिळतात. पण बऱ्याच कंपन्यांच्या ज्या तुम्ही कंपन्या आतापर्यंत भारतातल्या पुण्यामध्ये काही आलेल्या नाहीत अशा कंपन्या पण तिथे आहेत की त्यांची वेगवेगळी औषधं आणि त्यांची बाकीची पण पुस्तकं वगैरे आहेत ती तुम्हाला मिळून जातील तिथे. नंतर मोफत नाडी परीक्षण. मोफत नाडी परीक्षण हा जो एक आहे की आज भारत सरकारतर्फे प्रकृती परीक्षण हा एक नवीन संकल्पना माननीय पंतप्रधानांच्या याच्यात आलेली आहे. तर 31 तारखेला मोफत प्रकृती परीक्षण पण तिथे आपण करणार आहोत. बरीचशी जे आयुर्वेदिक पुण्यातले कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमधले जे पोस्ट ग्रॅज्युएशनचे म्हणजे PG जे स्टुडंट आहेत ते तुम्हाला तिथे येऊन मोफत प्रकृती परीक्षण हे जे सरकारचं ऍप आहे त्या ऍपमध्ये रजिस्टर करून तुम्हाला तिथे ते केलं जाईल. नंतर 1 आणि 2 तारखेला नामवंत जे पुण्यातले वैद्य आहेत ते तिथे टप्प्याटप्प्याने 2-2 तास 3-3 तास जसं प्रत्येकाला वेळ काढून बसता येईल तसं बसून ते मोफत नाडी परीक्षण करणार आहेत. तुमची बेसिक जे शरीर हे आहे ती तुम्हाला औषधं पण तिथे तुम्हाला स्टॉलवर मिळतील किंवा तुम्ही पुण्यातल्या कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात जाऊन औषधं घेऊ शकता. नंतर रविवारी योगाचा आहे. योगा हे प्रांजली फडणवीस म्हणून ज्या पुण्यातल्या योग शिक्षिका आहेत त्यांच्यातर्फे आयुर्वेद आणि योगा अशा ह्याच्यावर लेक्चर दिलं जाणार आहे आणि जीवनशैली या विषयावर पण लेक्चर आहे. नंतर डॉक्टर मंदार रानडे आहेत, ते स्त्री रोग तज्ज्ञ जे आहेत म्हणजे गायनिक, तर त्या विषयावर स्त्री रोग आणि आयुर्वेद या विषयावर त्यांचं लेक्चर आहे. आज मंदार रानडे आयुर्वेद रशाळा ही पुण्यातली सगळ्यात जुनी 90 वर्ष जुनी जी हे कंपनी आहे तिचे ते डायरेक्टर आहेत आणि ते बाकीच्या सर्व आयुर्वेदिक औषधांबद्दल तुम्हाला जनरल माहिती देणार आहेत. याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कंपनी आलेल्या आहेत, म्हणजे कुठल्या कुठल्या तुम्ही म्हणता भारतातल्या कंपन्या आहेत त्यांची तुम्ही नावं सांगू शकता का? भारतातल्या सगळ्याच नामवंत कंपन्या इथे आलेल्या आहेत. काही कंपन्या आज पुण्यासारख्या शहरासाठी नवीन आहेत की काही लोकांना महाराष्ट्रामध्ये जेव्हा त्यांना काही कारणाने आयुर्वेद रुजवायचा असतो प्रत्येकाला असं वाटतं की महाराष्ट्र, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक ही महाराष्ट्रातली एक मोठी शहरं आहेत.
की इथे एकदा तुम्हाला एंट्री करायची झाली तर काहीतरी प्लॅटफॉर्म लागतो त्यांना, म्हणजे एक त्यांना प्लॅटफॉर्म देण्याच्या उद्देशाने हा आम्ही आयुर्वेद महोत्सव साजरा करतो. वा. की बाहेरच्या कंपन्यांना आज इथे येऊन त्या कंपन्या स्टॉल देताना पण आम्ही त्यांच्या बारकाईने तपासणी करतो की त्यांची औषधं कुठल्या प्रकारची त्यांचे लायसन्स आहेत, कुठेही हानिकारक औषधं ते बनवत नाहीत ना, त्यांची हिस्ट्री काय आहे, ते सगळं बघितल्यानंतरच आम्ही त्यांना स्टॉल देतो. वा. आली कंपनीने स्टॉल दिला हा अशा प्रकारचा संकल्पना आमच्याकडे नाहीये. तर बारकाईने अभ्यास करून मगच त्याच्यावर काम केलं जातं. तर बऱ्याचशा कंपन्या तुम्हाला अशा आहेत की ज्या तुम्ही याआधी कधी पुण्यात बघितल्या नसतील, त्या कंपन्यांनाही त्या प्लॅटफॉर्म उभा करून दिलेला आहे. ओके. दूध पापेश्वर आहे, बैद्यनाथ आहे, सांडू आहे, झंडू आहे, डाबर आहे, त्या अशा ज्या रेग्युलर कंपन्या आहेत त्या कंपन्या तर आहेतच. पण तुम्हाला जवळपास 40 ते 50 वेगवेगळ्या कंपन्या तिथे बघायला मिळतील. बरं. आणि वेगवेगळ्या आजारांवर औषधं त्यांची जी आहेत ती तुम्हाला तिथे बघायला मिळतील. आपण नक्की यावं या 31-1-2 या 2 दिवशी, म्हणजे 31 जानेवारी सकाळी 11 ते 8:30, 1 फेब्रुवारी सकाळी 11 ते 8:30 आणि 2 फेब्रुवारी रविवारी सकाळी 11 ते 8:30 एक्झिबिशन विनामूल्य ओपन आहे. म्हणजे त्याला कुठलंही प्रवेश मूल्य ठेवलेलं नाहीये. रिकाम्या अर्जाने आणि भरलेल्या अर्जाने नक्की घरी जा. खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही आम्हाला ही वेळ दिली आणि तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात. खूप खूप थँक्यू. मलाही खूप आनंद वाटला आपल्याशी बोलून. आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार याच्यासाठी कायमच मी तत्पर असतो आणि वेळ काढतो. तेव्हा मित्रहो, तुम्हाला आजचा ह्या ज्या आमच्या गप्पा होत्या कशा वाटल्या आम्हाला नक्की सांगा. आणि हो, आयुर्वेद महोत्सवावर तुम्ही नक्की यायचं आहे. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या दरम्यान आपला हा महोत्सव होतोय. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये या महोत्सवाची जी लिंक आहे, रजिस्ट्रेशन लिंक, ती आम्ही टाकलेली आहे. हा महोत्सव मोफत आहे. सर्वांनी आवर्जून यायचंय आणि आरोग्याच्या या महाकुंभमेळ्यामध्ये सर्वांनी डुबकी मारायची. तेव्हा पुन्हा भेटूयात. धन्यवाद.